हॅलो फ्रेंड्स, मला सर्वांना 15 ऑगस्टसाठी खूप खूप जय हिंद आणि वंदे मातरम. 15 ऑगस्टसाठी आपल्या इग्नाइट बँकिंग साईटच्या प्रत्येक आपल्या ॲपवरती काही आपल्या बॅचेस आहेत. तर त्या सर्वच्या सर्व बॅचेसवरती मित्रांनो 30% पर्यंतचं डिस्काउंट आहे किंवा 30%. यासाठी तुम्हाला एक काम करायचं आहे, ज्यावेळेला तुम्ही ॲपमधून आपली बॅच पर्चेस करणार ना, तर त्या ठिकाणी फक्त एक कुपन कोड लावायचा तुम्हाला इंडिया नावाचा. तर इंडिया नावाचा कुपन कोड लावा, तुम्हाला 30% जे आहे तर ते मित्रांनो ऑफ मिळणार. ठीक आहे. सो दुसरा महत्त्वाचा मुद्दा, की ज्यांनी अजूनपर्यंत आपल्या उडान 2.5 ची जी एनरोलमेंट केलं नसेल, तर त्यांनी पटकन त्या बॅचेसचा फायदा घ्या. तर विद्यार्थ्यांना फायदा होतो आहे. जवळपास पहिले जे आहे तर मित्रांनो 200 जी सीट्स आहेत, तर ते आपले पूर्ण झालेत. त्यामुळे आता आपली ही फीस आहे. तो 3,999 ही मात्र फीस आहे. त्यामध्ये तुम्हाला सर्वच्या सर्व गोष्टी पोतून मिळणार आहेत. प्री असू द्या, मेन्स असू द्या, इंटरव्ह्यूचा गाईडन्स असू द्या, सर्व गोष्टी पीडीएफ नोट्स, लाईव्ह लेक्चर रेकॉर्डेड सर्वच्या सर्व गोष्टी तुम्ही याच्यामध्ये पाहू शकता. जर तुम्ही अजूनही आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल, तर पटापट सबस्क्राईब करा, की जेणेकरून बँकिंगशी रिलेटेड सर्वच्या सर्व एज्युकेशनल, इन्फॉर्मेटिव्ह सर्वच्या सर्व गोष्टी तुम्हाला आरामात मिळू शकतात मित्रांनो. सो आपण आता मेन या मुद्द्यावरती येतोय. तुम्ही पाहिलं असणार आहे, तर थंबनेलमध्ये आज आपण काय पाहतोय? एसबीआय क्लर्क परीक्षेचा अंतिम टप्पा. या वर्षीपासून जर तुम्ही कधी पाहिलं असणार आहे मित्रांनो, तर आतापर्यंत एसबीआय क्लर्कच्या ज्याही आपल्या जागा आलेल्या आहेत, यंदा सगळ्याच्या सगळे पेपर मराठीतून आहेत. महाराष्ट्रासाठी वेगळ्या जागा अलॉट झाल्यात. 490 जागा आपल्या महाराष्ट्रासाठी आल्यात मित्रांनो, 490 जागा. तो या ठिकाणी एक एक्झाम आहे मित्रांनो, जी आहे एल-एल-पी-टी नावाची. एल-एल-पी-टी एक्झाम काय आहे? इट्स अ लोकल लँग्वेज प्रोफिशियन्सी टेस्ट. आलं लक्षात. लोकल लँग्वेज प्रोफिशियन्सी टेस्ट म्हणजे जेवढे 5,180 जागा एसबीआय मधून कन्फर्म झालेल्या आहेत. या जास्त जागा आहेत तशा. कारण याच्यामध्ये बॅकलॉगच्या सुद्धा जागा जर कधी ॲड होतील, तर या जागा 6,000च्या वरती निघून जाणार आहेत. सो तुम्ही तुमच्या तुमच्या राज्यातूनही फॉर्म भरू शकतात आणि बाहेरच्या राज्यातून जर कधी फॉर्म भरलेत, मग मात्र तुम्हाला एल-एल-पी-टी नावाची परीक्षा द्यावी लागणार आहे. सो काय आहे आजच्या ह्याच्यात? सगळ्यात महत्त्वाचं पास होणं बंधनकारक आहे. सर्व विद्यार्थ्यांना याचा काय फायदा होणार आहे? सर्व गोष्टी आपण पाहूया. याच्या आधी मी तुम्हाला एक गोष्ट जरा पटकन सांगतो, की एसबीआयची आपली जी क्लर्कची आहे, तर त्याला त्या स्पेशली पाहायला गेलं, तर ही एक्झाम आपली प्री आणि मेन्समध्ये होते. म्हणजे याच्यामध्ये प्री पण असते आणि याच्यामध्ये काय असते म्हणजे 2 फेज आहेत आपल्याला. हे सगळ्यांना तुम्हाला माहिती आहे, की 2 फेजमध्ये एक्झाम होते. एक असते प्री, एक असते मेन्स. आता याला एक तिसरी फेज लावली आहे आणि ती काय आहे, तर फेज आहे त्याचा अर्थ जर तुम्ही महाराष्ट्रामधून महाराष्ट्रच काय तुम्ही कोणत्याही राज्यातून जरी फॉर्म भरत असणार आहे, तरी सुद्धा त्या राज्यामध्ये तुम्हाला क्वालिफाय होण्यासाठी एल-एल-पी-टीची परीक्षा पास होणं खूप जास्त आहे, अनिवार्य आहे. याच्याशिवाय तुम्ही पास होऊ शकत नाही. तुम्ही प्री आणि मेन्स पास झालात आणि जर ही परीक्षा जर कधी नापास झालात, तुम्ही टोटली डिस्क्वालिफाय होऊन जाल. ही कोणासाठी आहे जर आपण पाहूया. टेस्ट ऑफ द स्पेसिफाईड ऑप्टेड लोकल लँग्वेज कोणासाठी आहे? सगळ्यात महत्त्वाचं जर 10वी-12वीला शिक्षण झालं असेल आणि जर तुमच्या त्या मार्कशीटवरती मराठी हा विषय असणार आहे, तर ही टेस्ट तुमच्यासाठी नाही. ही टेस्ट तुमच्यासाठी नाही. हे सगळ्या राज्यांसाठी आहे. समजा तामिळमधला एखादा विद्यार्थी आहे, जर त्याच्या 10वी-12वीच्या मार्कशीटवरती जर तामिळ असेल, तर त्याच्यासाठी टेस्ट नाही लक्षात ठेवा. पण जर तुम्ही त्या राज्यासाठी जर कधी फॉर्म भरत असणार, तर मी गुजरातमधला आहे, माझी मावशी, मामा तिकडचे आहेत. मात्र माझ्या 10वी-12वीच्या मार्कशीटवरती मराठी हा विषय नाहीये, तर मग तुम्हाला मात्र ती एक्झाम द्यावी लागणार. ज्यांच्या 10वी-12वीच्या मार्कशीटवरती मराठी आहे, त्यांना ही परीक्षा देण्याची गरज नाही लक्षात ठेवा. तो 4 गोष्टी तुम्हाला आल्या पाहिजेत एल-एल-पी-टीसाठी. एल-एल-पी-टीसाठी तुम्हाला 4 गोष्टी महत्त्वाच्या आहेत. वाचता आलं पाहिजे मराठी, मराठी बोलता आलं पाहिजे, आलं लक्षात. मराठी वाचता आलं पाहिजे, बोलता आलं पाहिजे, ते समजलं सुद्धा पाहिजे, आलं लक्षात. आणि ऐकून सुद्धा त्या गोष्टी तुम्हाला कळणं गरजेच्या आहेत. तर या 2 ते 3 गोष्टी तुम्हाला एल-एल-पी-टी बद्दल महत्त्वाच्या आहेत. जर समजा तुम्ही ही लँग्वेज जर कधी फेल आउट झालेत, तर तुम्ही पूर्णच्या पूर्ण या प्रोसेस डायरेक्ट बाहेर निघू. तर या ठिकाणी भरपूर साऱ्या गोष्टी म्हटलेल्या आहेत लक्षात ठेवा. कॅन्डिडेट्स हू फेल टू क्वालिफाय धिस टेस्ट विल नॉट बी ऑफर्ड अपॉइंटमेंट. त्यांना अपॉइंटमेंट मिळणार नाही. कॅन्डिडेट नॉट फाउंड प्रोफिशियंट स्पेसिफाईड ऑप्टेड लोकल लँग्वेज वुड बी डिस्क्वालिफाय. तुम्हाला डायरेक्ट त्याच्यातून काय केलं जाणार आहे? डिस्क्वालिफाय केलं जाणार आहे. हां, हे जरा लक्षात ठेवा. फॉर्म भरत असाल, या गोष्टी जरा लक्षातच ठेवायच्या आहेत. तो आता महत्वाचं काय? मग आता जर आपण कधी पाहिलं तर ही फेज जी आहे तुमची एल-पी-टी त्याच्यामध्ये लिहिलेलं आहे, प्रोव्हिजनली सिलेक्टेड कॅन्डिडेट्स नॉट हॅव्हिंग स्टडीड. हां, ज्यांनी 10वी-12वीला मराठी हा विषय शिकलेला नाही, तर त्यांच्यासाठी ही टेस्ट जाणार आहे. आणि आता याचं जे आहे याचा स्वतःचा पॅटर्न आहे. काय आहे? याच्यामध्ये 2 आहेत. एक आहे नॉन व्हर्बल टेस्ट. मित्रांनो, जी नॉन व्हर्बल टेस्ट असते ना, तर त्याला बऱ्यापैकी म्हटलं जातं सायकोमेट्रिक टेस्ट. काय आहे? ही आहे सायकोमेट्रिक टेस्ट आहे.
सायकोमेट्रिक टेस्ट आहे. याच्यामध्ये तुम्हाला काही नॉन व्हर्बलचे क्वेश्चन वगैरे विचारले जातील. याच्यामध्ये तुम्हाला काही नॉन व्हर्बलचे क्वेश्चन वगैरे विचारले जातील, की त्याच्यामध्ये जो आहे, तर तो मराठीचा आहे. नॉन व्हर्बलचे म्हणजे याचा अर्थ काय? तर याच्यामध्ये मिरर इमेज असू शकते, वॉटर इमेज असणारी, की ज्याच्यामध्ये बाराखडी दिलेली असणार आहे, वगैरे, वगैरे सारख्या गोष्टी वगैरे असू शकतात. स्पेसिफिक नाही माहिती मात्र आहे. त्याच्यामध्ये नंबर ऑफ पॅसेजेस आणि ज्याही गोष्टी तुम्हाला दिलेल्या आहेत, त्या पॅसेजेस मधून आहे. बघा ऑब्जेक्टिव्ह आहे. काय आहे ऑब्जेक्टिव्ह? हां, याच्यामध्ये काय किती क्वेश्चन्स आहेत? 15. नंबर ऑफ क्वेश्चन्स 15. मार्क किती आहेत? 15. त्याच्यानंतर सब्जेक्टिव्ह सुद्धा आहे. ऑब्जेक्टिव्हचा सुद्धा पेपर, सब्जेक्टिव्हचा सुद्धा पेपर. दोघांना मार्क किती आहेत? 15. 15 आणि 15 हे किती झाले? 30. आलं लक्षात? आणि त्याच्यानंतर व्हर्बल टेस्ट सुद्धा असणार आहे. व्हर्बल टेस्ट. त्याचे सेक्शन्स वगैरे मेन्शन आहे. डिपेंड करतं बँकांवरती. ते त्यांच्या पद्धतीने टेस्ट कंडक्ट करणार. सो 30 किती झाले ते तुमचे? हे झाले तुमचे 50 मार्क. ही जी टेस्ट आहे तुमची 50 मार्कांची आहे. ही जी टेस्ट आहे, ही टेस्ट तुमची किती मार्कांची आहे? 50 मार्कांची. त्याच्यामध्ये तुम्हाला क्वालिफाय होणं फार गरजेचं आहे हां, लक्षात ठेवा. क्वालिफाय होणं. याचा सुद्धा कट ऑफ लागणार. त्याला सुद्धा क्वालिफायिंगसाठी मार्क डिसाईड होणार आहे. पण जर तुमची कॅटेगरी एस-सी-एस-टी कॅटेगरी कधी असणार आहे, तर तुम्हाला मात्र 5% रिलॅक्सेशन मिळणार हां, लक्षात ठेवा. म्हणजे उदाहरणार्थ जर 100 पैकी 80चा जर कधी कट ऑफ लागला, उदाहरणार्थ सहज सांगतोय, तर मग तुम्हाला 5% कमी म्हणजे याचा अर्थ 8-5 4 मार्क कमी मिळाले. 76 वरती सुद्धा काम भागेल तुमचं. अशा पद्धतीचं हे आहे. त्याच्यामध्ये एक महत्त्वाची गोष्ट आहे, जसं मी फॉर्ममध्ये लिहिलं बघा, जसं आपण थंबनेलवरती पाहिलंय. मुलांना काय बेनिफिट होणार आहे? जे मुलं एस-बी-आयमध्ये अप्रेंटिस म्हणून काम करत असतील, 6 महिने, वर्ष, 2 वर्ष जर त्यांच्याकडे जर त्यांच्या एस-बी-आयकडून जर गोष्टी लिहिलेल्या असतील, की हां, हा विद्यार्थी आमच्याकडे किंवा हा संबंधित जो व्यक्ती आहे आमच्याकडे 6 महिने, 1 वर्ष, 2 वर्ष अप्रेंटिस म्हणून काम कधी करत असणार आहेत, तर त्यांना स्पेशली जास्त बेनिफिट आहे. कारण याच्यामध्ये जो पेपर आहे तुमचा 200 मार्कांचा, तर त्याचे 2.5% मार्क म्हणजे याचा अर्थ 5 मार्क डायरेक्ट दिल्या जाणार आहे लक्षात ठेवा. डायरेक्ट 5 मार्क दिल्या जाणार आहे. डायरेक्ट 5 मार्कांचा तुम्हाला बेनिफिट राहणार आहे. सगळ्यांपेक्षा 5 मार्क आणि हा बेनिफिट कोणाला आहे, की जे एस-बी-आयमध्ये काम करणारे अप्रेंटिस विद्यार्थी असणार आहे त्यांना. सो या पद्धतीने लक्षात ठेवा एल-एल-पी-टी महत्त्वाची आहे. ही परीक्षा सगळ्यांसाठी महत्त्वाची आहे. सो जरी तुम्ही कुठे फॉर्म भरत असणार, तर या गोष्टींचं थोडं सतर्क राहा. तर तुम्ही ऑलरेडी जर कधी जॉब करणारे असाल एस-बी-आयमध्ये किंवा जर तुमचा कोणी फ्रेंड सर्कल असणार आहे, तर त्यांच्यापर्यंत ही पोहोचवा मित्रांनो. महाराष्ट्राच्या सोबत तुम्ही कोंकणी जे विद्यार्थी आहेत, तर त्यांना सुद्धा तो बेनिफिट आहे. कारण 476 आणि 14 जागा आहेत. महाराष्ट्राला 476 आणि गोवा जसं आपण कोकण वगैरे म्हणतो, तर त्यांना 14. सो एकूण बऱ्यापैकी 490 जागांसाठी ॲड आलेली आहे. तरी सुद्धा काही डाउट्स असतील, काही डिफिकल्टी असणार आहे, काही विचारायचं असणार आहे, तर कमेंट बॉक्समध्ये जरूर लिहा. आणि जर तुम्ही आतापर्यंत चॅनलला सबस्क्राईब केलं नसणार आहे मित्रांनो, तर सबस्क्राईब डेली करा. लक्षात म्हणजे सबस्क्राईब नक्की करून ठेवा. डेली वरती आपल्या या चॅनलवरती आपण लाईव्ह सेशन कंडक्ट करत असतो. ठीक आहे. सो अशाच व्हिडिओसाठी आपण पुन्हा एकदा भेटू. तोपर्यंत थँक यू.